नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. आणि मित्रांनो, आपण स्पष्ट असे सुद्धा म्हणू शकतो की क्वार्टरली रिझल्ट हा स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्ससाठी एक सर्वात मोठा इव्हेंट असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिझल्ट आपल्याला या महिन्यामध्ये म्हणजे जुलै 2025 या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.29%, एफ आय एसची होल्डिंग आहे 4.85%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.21%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 40.64%. आणि मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 10 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एलेक्सी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.91%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.73%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.54%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 34.82%. आणि मित्रांनो, टाटा एलेक्सी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 10 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.04%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.49%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.63%. आणि मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचा क्वार्टर वनचा रिझल्ट आपल्याला 10 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.18%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.08%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.04%. आणि मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 11 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.15%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.44%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.37%. आणि मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 14 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.10%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.48%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 39.20%. आणि मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 14 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो.
चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीचे NSEच्या मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.30%, DISची होल्डिंग आहे 35.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.84%. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 19 जुलै 2025 ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 45.83%, DISची होल्डिंग आहे 44.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 19 जुलै 2025 ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.75%, FISची होल्डिंग आहे 1.12%, DISची होल्डिंग आहे 0.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.40%. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 23 जुलै 2025 ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.47%, FISची होल्डिंग आहे 17.17%, DISची होल्डिंग आहे 21.29% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.15%. आणि मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 जुलै 2025 ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट आपल्याला जुलै 2025 या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.